मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण वंदना शरद जाधव या वहिनींना भेटणार आहोत। अर्थात ते त्यांचं सासरचं नाव तर माहेर वंदना तोताराम राठोड असं या माऊलीचं नाव। उल्वे नवी मुंबई इथे राहणाऱ्या या कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत। मी लगेच ऑनलाईन पद्धतीने इथून लक्ष्मी पाठवतोय वहिनी, हे बघा पाठवतो। हो आली मला। घ्या आता उखाणा घ्या। भारत देशात सोनं चांदी हिरे मोती महागले, या रावांसारखे रत्न हाती लाभले। सासू माझी मायाळू दीर आहेत हौशी, सासू माझी मायाळू दीर आहेत हौशी। शरद रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। अरे वा, जोरदार होता उखाणा वहिनी। म्हणजे नुसता उखाणा नाही, उखाण्यातून सगळ्यांची ओळख करून दिली। नणंदबाईचा म्हणजे सगळ्या कुटुंबाची ओळख करून दिली तुम्ही। म्हणजे वेगळी ओळख करून देण्याची आता गरजच नाही। पण मला तुम्हाला विचारायचं वहिनी, हे जे होतं ना याचा क्लास कोणी घेतला काल? मी क्लास असं काही घेतलं नाही, जस्ट मी असं दाखवलं की माझी सासू आहे, हे माझे दीर आहे आणि हे माझा नवरा आहे, जसं दाखवण्यासाठी जस्ट। तर अशा तऱ्हेने वहिनी इतकं छान हातांचा वापर करून तुम्ही पहिल्यांदा होम मिनिस्टरमध्ये अशी कोणीतरी ओळख करून दिली उखाण्यातून। बरं, आता तिकडे कोण कोण आहे माहेरी, त्यांची ओळख करून द्या। माहेरी हे माझे बाबा आहेत। नमस्कार बाबा। नमस्कार नमस्कार, जय महाराष्ट्र। ही माझी आई आहे। नमस्कार नमस्कार। तो माझा मोठा भाऊ देवेंद्र राठोड आहे। नमस्कार नमस्कार। तो माझा छोटा भाऊ वैभव राठोड आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। नमस्कार। आणि या साईडला जो आहे तो माझा चुलत भाऊ हेमंत राठोड आहे। नमस्कार सर। नमस्कार। हो हो नमस्कार। आणि या ज्या साईडला आहे तो माझा छोटा भाऊ योगेश राठोड आहे। अरे नमस्कार नमस्कार नमस्कार। वहिनी आपण काय करता? मी शिक्षिका आहे। पण मला सांगा, तुम्ही कितवीच्या मुलांना शिकवता सध्या? मी 5वी ते 7वी शिकवते। एखादी कविता शिकवा ना आम्हाला सगळ्यांना। बरं चालेल, बोलते मी। तर पहिल्यांदा मी कविता तुम्हाला बोलून दाखवेल, नंतर तुम्ही माझ्या मागे बोलायचं। सगळेजण रेडी आहात? हो हो हो, तयार आहोत तयार आहोत। ठीक आहे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सर्व सुंदर आभाळ आम्हास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। वा 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 वा। मला असं वाटतं की एक वेगळ्या पद्धतीने आजच्या भागाची आपण सुरुवात केली। पण तुमचं बालपण कुठे गेलं सगळं? तुमची शाळा कुठली? माझं बालपण जे आहे ते मानोरा आणि कारंजा या ठिकाणी झालेलं आहे। माझं 1ली ते 4थीचे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोरा इथे झालेलं आहे। नंतर 5वी ते 10वी नंतरचं शिक्षण माझं कारंजा लाड जे जिल्हा वाशिम येथे आहे, त्या शाळेचं नाव आहे JD चौरे विद्या मंदिर। त्या शाळेमध्ये आम्ही तिघही भावंड होतो। मी, देवेंद्र, वैभव, हा योगेश पण होता आणि हेमंत पण, आम्ही सोबतच होतो। बरं 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 बरं। आता ना भावंडांना विचारायचंय की काय सांगणार ताईबद्दल? तिचा स्वभाव जो आहे तो एकदम प्रेमळ आहे आणि ती प्रत्येकासोबत म्हणजे मिळून मिसळून राहते ती सर्वांसोबत। पण लहानपणी अशीच होती का? आधीपासूनच म्हणजे मिळून मिसळून राहत होती सर्वांमध्ये। आणि लहान भाऊ काय म्हणतोय? लहानपणापासूनच शांत स्वभावाची होती ताई आणि आई वडिलांची खूप लाडकी आहे। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे तुमच्या दोघांपेक्षा तिचे लाड जास्त झाले? हा सर। भाऊजी, ते काय झालं माहिती आहे का, बाबा माझे लाड करतात, आई या दोघांचं लाड करतात, त्यामुळे काय घरामध्ये सगळ्यांचं लाड होतं। त्यामुळे एखादी वस्तू आणताना आधी तुम्हाला आणली जाते आणि मग राहिली तर त्या दोघांना मिळते। हा, हे बरोबर आहे। पप्पा मला सांगतात हे पहिले तू घे, नंतर त्यांना दे। बरं, बाबांचं काय म्हणणं आहे? बाबा काय सांगणार लेकीबद्दल? वंदना ही लहानपणापासूनच शांत स्वभावाची मुलगी आहे, हुशार आहे आणि तिच्यावर जी काही आपण जबाबदारी जी टाकली सर, ती जबाबदारी पूर्णपणे ती पार पाडते सर। किती मिस करतात? खूप मिस करतो सर, प्रत्येक वेळेला मिस करतो सर। पण मग अशी ताई लग्न करून जेव्हा उल्व्यात आली, काय तिकडे वातावरण होतं तुमच्याकडे? सर काय झालं सर की जे आमचे जे व्याई आहे राजारामजी जाधव साहेब, ते आमचे मित्र आणि काय झालं सर, त्याच्यातूनच आमचे संबंध जोडले गेले
आणि मुलगी जरी ती सासरी गेली पण असं आम्हाला वाटतं तर ती माहेरमध्येच आहे. एवढं प्रेम त्या लोकांनी तिला दिलेलं आहे, म्हणजे फार चांगले लोक आहे सर. वा वा. आईचं काय म्हणणं आहे? माझंही तेच आहे. मग चांगलं राहते तसं काही हे नाही. आई सारखं सासूबाईला आई सारखं वागणं, सगळं राहणं मस्त मिळून. जावई कसं आहे? जावई चांगलं आहे. जावई चांगला आणि हे दोन भाऊ आहेत, त्यांना काही बोलायचं आहे का जे उभे आहेत ते? सर एवढं सांगू इच्छितो की जी ताईची फॅमिली आहे ती खूप प्रेमळ फॅमिली आहे आणि सगळ्यांना घेऊन चालतात. इव्हन लहान भाऊ दुसरा ताईच्या सोबत आज ताई जी शिक्षक आहे आता, ती पहिल्यापासूनच आम्हाला लहानपणापासूनच ॲज अ टीचर म्हणूनच ताईनं वागवलेलं आहे आम्हाला. हो का? मग तुम्हाला पट्ट्या मिळालेल्या दिसत आहेत लहानपणी. वहिनी तुम्ही किती मिस करता? मी तर खूप जास्त मिस करते, पण मला असं कधी वाटतं की जितकं सासर महत्त्वाचं आहे तितकं माहेर पण महत्त्वाचं आहे. कारण माहिती आहे का कसं होतं की जेव्हा आपण खूप वर्ष आपल्या आई वडिलांकडे राहतो आणि अचानक ते घर सुटतं तर खरंच दुःख होतं. पण अचानक जर आपण दुसऱ्या घरी गेलो तर तिथे आपल्याला ॲडजस्ट करायला वेळ लागतो. पण हे असं माझ्या बाबतीत नाही झालं. मी खूप लवकर मिक्स झाली आणि मला पण इथे थोडा प्रॉब्लेम झाला, स्वयंपाक यायचा नाही, पण मला माझ्या सासूंनी मला खूप हेल्प केली आणि मला सगळं जमायला लागलं. मोठा भाऊ आहे ना, त्याला एक मी आता कोडं घालणार आहे आणि जर त्याने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं बरोबर, जर त्याने ते अचूक नातं सांगितलं तर आज इतक्या लांबून तुमच्यासाठी झी मराठीकडून सोन्याची नथ भाऊ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहे. आणि त्यासाठी हे कोडं आहे. नातं अचूक सांगायचंय दादा तुम्ही. दादा तयार आहात का? मामाच्या मुलाच्या आईची सासू तुमची कोण? नक्की? अभिनंदन, बक्षीस मिळवून दिलं तुम्ही बहिणीला. वहिनी तुम्हाला मिळत आहे सोन्याची नथ. बरं, पण आता मला मिस्टरांना विचारायचंय, तुम्हाला घरी असताना शाळेत असल्यासारखंच वाटतं का? नाही, असं नाही होत. वंदना जी आहे ते शाळेचं प्रोफेशन शाळेतच ठेवते आणि घरी गृहिणीसारखी असते. पण तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण, माझा जन्म गावी झाला आज मोठा मुलगा म्हणून आणि त्याच्यानंतर मग वडील मुंबईतच म्हणजे मंत्रालयात जॉईन झाले होते, तर त्यामुळे आम्ही मुंबईत सेटल झालो होतो त्यावेळेस बांद्र्याला. आणि माझं लहानपण हे बांद्र्यातच पूर्ण झालं. आता सध्या काय करता आपण? मी सध्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो आहे. शेतीसाठी जे वेगळे पीक हे लागतात, केमिकल्स लागतात, ते आम्ही इंटरनॅशनली एक्सपोर्ट करतो आणि माझ्याकडे आफ्रिका आणि मिडल ईस्ट हा रिजन आहे. तर मी मॅनेजर इंटरनॅशनल बिझनेससाठी मी वर्क करतो सर. मग सहलीला कधी घेऊन गेलात की नाही साऊथ आफ्रिकेला वगैरे आमच्या ताईला, आमच्या वहिनीला? सर अजून आता मला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 7 वर्ष लग्नाला झाले पण अजून तो योग आला नाहीये. बाकी भाऊजी हे मी 7 वर्षापासून ऐकते, 7 वर्षापासून ऐकते, पण कधी नेलेलं नाही. तुमचं लग्न जमलं कसं? आता तुमच्याकडनं ऐकायचंय शरदराव. माझं लग्न जमायचं म्हणजे कसं होतं की आमचे सासू सासरे म्हणजे सासरे आमचे आणि पप्पा हे कॉलेज मित्र होते, सिनियर ज्युनियर, आणि त्यांच्या अगोदरपासून फ्रेंड रिलेशन्स होते. पण हे फ्रेंड रिलेशन नात्यांमध्ये कन्वर्ट होतील हे माहीत नव्हतं मला. ह्यांचं काय बोलणं चालू आहे मला माहीत नव्हतं. एक दिवस मी अचानक सुट्टीवर आलो घरी अहमदाबादवरून मुंबईमध्ये. मला थोडं आयडिया आली की काहीतरी लग्नाबद्दल विषय चालू आहे. संध्याकाळी मग आई पप्पा आणि सगळे बसून मला सांगितलं की आम्ही एक लग्नाच्या गोष्टी चालू आहेत आणि आम्ही एक मुलगी बघितली आहे. आणि त्यावेळेस म्हटलं ठीक आहे. आणि पुढे नंतर मग बघण्याचा कार्यक्रम एक ठरला. एक 30 एप्रिलचा तो दिवस होता 2013मध्ये. आणि असा तो रिलेशन म्हणजे बघण्याचा पहिला एकच मुलगी बघितली. ते सगळं मला कळलेलं आहे. मला सांगा की या दोन म्हणजे सासऱ्यांची किंवा बाबांची मैत्री होती. हो, हे मला कळलं. बरोबर, त्या मैत्रीमध्ये हा विषय चाललाय हे तुम्हाला कळलं होतं? हे नंतर कळलं, म्हणजे मी आल्यानंतर. म्हणजे माहिती होतं ना काहीतरी विषय सुरू हो चालू आहे. हो. दरम्यान मुलगी कोण हे तुम्ही बघितलेली होती? फोटोवरून. कशी असू द्या बघितलेली होती. हो. तुमच्या मनात होता हा विषय?
हो, वय झालं होतं. मग वहिनी तुम्ही त्यांना बघितलं होतं? मी त्यांना फेसबुकवर बघितलेलं, त्यांचा डीपी बघितलेला. नाही, पण फेसबुकवरून दोघेही संपर्कात होता ना? नाही, हे नंतर म्हणजे एक मिनिट ऑब्जेक्शन. त्या वहिनी हो म्हणत होत्या, तेवढ्यात तुम्ही नाही म्हणताय. जरा वहिनींना बोलू द्या. वहिनी खरं सांगा, कारण शिक्षक आहेत त्या, खरंच बोलणार. ऍक्च्युली काय झालेलं, तर माझी जी रूममेट होती, तिचं नाव श्रद्धा होतं. तर तिच्या अकाउंटवरून तिने यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली. मैत्रिणीने त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला काहीतरी विषय झाला असेल ना तुमचा? ते काय झालं माहितीये का, मी तिला सांगितलं की तू काय कर, या नावाच्या व्यक्तीला तू फ्रेंड रिक्वेस्ट पाठव. कारण जर मी पाठवलं तर त्याला वाटेल की मला खूपच इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं. हो खरं उघडलं. बरं चांगलं झालं ना त्याच्यामुळे, ती रिक्वेस्ट पाठवल्यामुळे. आणि रिक्वेस्ट ज्या पाठवली त्या तुम्ही कुठे होते शरदजी? मी त्यावेळेस अहमदाबादलाच होतो. आणि पहिल्यांदा मला थोडा डाऊट असा कसं, कारण ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही त्याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची की नाही मी केलीच नव्हती. पण नंतर मग वंदनाचा मला फोन आला की आता फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे, जरा ॲक्सेप्ट करा. जरा सासरे बुवांना आधी विचारतो. सांगा, सूनबाईंबद्दल सांगा. मित्राची मुलगी आपली मुलगी म्हणून आपल्या घरी येणार हा एक वेगळा आनंद होता. आणि आमची सून ही सून नाही, माझ्या सध्या 2 सुना आहेत घरामध्ये. एक धाकटी सून यायची आहे, पण माझ्या ह्या दोन्ही सुना वेल क्वालिफाईड आहे, वेल सुशिक्षित आहेत. आणि आमची मोठी सून म्हणजे आमची मोठी मुलगीच आहे, कारण तिने सगळ्यांना सांभाळून घेतलं. सेवाभावी आहे, मेहनती आहे, हसतमुख आहे आणि सगळ्यांशी जुळवून घेणारी आहे. पण सासूबाईंचं काय म्हणणं आहे? चांगली आहे सूनबाई, चांगल्या आहेत. हो, सगळं सांभाळून घेतात. नसली असली मी घरी तरी ते सांभाळून घेतात सगळं. मुलगा लहानपणी कसा होता तू? माझा मुलगा तर खूपच छान आहे. मला मुलगी नाही आहे, मला 3 मुलंच आहेत, त्यामुळे मला या 2 मुली मिळालेल्या आहेत. आता जाऊबाईंचं काय म्हणणं आहे? आमच्या आई म्हणजे आम्हाला माहेरची कधी कमी नाही पडू देत. आम्हाला माहेरची जी माया पाहिजे असते ती नेहमी आईकडून मिळते. आम्ही दोघी जणी जॉबवरती जातो. आमचे लहान मुलं आहेत, 1.5-2 वर्षाचे. त्यांची खूप छान काळजी घेतात आई. आम्हाला कधी पण असं वाटत नाही जॉबवरती असताना की मुलं काय करत असतील वगैरे. आणि ताईबद्दल सांगायचं झालं तर ताई माझी जाऊ कमी आणि मैत्रीण जास्त आहे. आम्ही खूप गोष्टी शेअर करतो एकमेकींशी. मला दिराला विचारायचं आहे, आपल्या वहिनीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? तिच्याबद्दल सांगायचं झालं तर वहिनी खूप चांगली आहे. तिने एवढ्या 7-8-9 वर्षामध्ये चांगलं घर सांभाळून घेतलंय, सगळ्यांना सांभाळून घेते, लहान भावाला सांभाळून घेते, सगळ्या गोष्टी चांगली आहे. शरदजी, तुम्ही सांगा की आता ही माऊली घरात आल्यानंतर गेल्या 9 वर्षात काय बदल झाला तुमच्यामध्ये, काय फरक पडला? लग्न झाल्यानंतर मॅक्सिमम माझ्या ज्या गोष्टी असतात, रिक्वायरमेंट असतात डेली रुटीनच्या, तीच मॅनेज करते. त्याच्यामुळे हाच मोठा आहे की म्हणजे अगोदर आईवर डिपेंड होतो, आता हिच्यावर डिपेंड झालो आहे. वहिनी, क्षमा मागायची असेल आज तर कोणाची माग? सगळ्यात पहिले क्षमा मागेल तर मी माझ्या सासूंची मागेल. माझा स्वभाव कसा आहे की मी खूप फटकळ आहे, खूप बोलते, पण माझ्या मनात काहीच नसतं. तर सर्वात प्रथम मी त्यांची माफी मागेल की मी जे काही बोलली फटकळपणे, तर एक मुलगी समजून ते तुम्ही विसरून जायचं. शरदराव, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? मी माझ्या आईवडिलांची आणि तसेच माझ्या सासू सासऱ्यांच्या दोघांची पण क्षमा मागेल. कारण बऱ्याचदा असं होतं की ऑफिसच्या कामामुळे किंवा बऱ्याच ठिकाणी मला जास्त वेळ देता येत नाही किंवा जास्त मी मिक्सअप होऊ शकत नाही, तर त्याच्याबद्दल मी फक्त क्षमा मागेल. बरं, आता एक छोटासा खेळ आहे, तुम्हाला आव्हान आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं फक्त तुमच्याकडनं येणं अभिप्रेत आहे. आणि जर तुम्ही ती उत्तरं दिली तर लक्षात ठेवा, या माऊलीला आज तुम्ही झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. पहिला प्रश्न एकदम सोपा आहे. तुमचं लग्न कुठे झालं हे तर सगळ्यांना माहीतच आहे. मुहूर्ताची वेळ काय होती? मुहूर्ताची वेळ होती 11:35. थांबा, आता बरोबर बाईंना विचारूया. बाई सांगा, वहिनी उत्तर द्या. मुहूर्ताचा वेळ होता 12:32. 12:32. तुम्हाला काय घाई झाली होती का औषधराव? आधीचा मुहूर्त सांगताय. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, वहिनींच्या बाल मैत्रिणीचं नाव सांगा. स्वाती जांभळे, कल्पना चव्हाण,
राजश्री ठोंबरे आणि कधी काल पाठ करून घेतली? नाही कांचन राठोड आणि कल्पना राठोड. पण अभिनंदन. चला, हे उत्तर बरोबर आलं तुमचं, अभिनंदन. तिसरा प्रश्न, पंडित झाकीर हुसेन हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तबला. अभिनंदन. एक कोडं घालतो तुम्हाला. दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी, कोण? मॅग्नेट. चुकलं. अजून एक संधी. दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी. तेल आणि पाणी. शांतपणे विचार करा, शेवटची संधी राहिलेली आहे. डोळे. डोळे. अभिनंदन. आणि आता चौथा प्रश्न, नागराज मंजुळे यांच्या कोणत्याही एका चित्रपटाचं नाव सांगा. सैराट. अभिनंदन, मनापासून शुभेच्छा. आणि वहिनींना तुम्ही आता तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. आणि आता इकडे मोठा भाऊ गावाला, कारंजा लाड या ठिकाणी मोठा भाऊ, तर नवे उल्वे इथे शरदराव म्हणजे पतिदेव. दोघांना आव्हान आहे. आता स्क्रीनवरती काही अक्षरं येतील, त्या अक्षरांमध्ये काही वस्तू दडलेल्या आहेत. घरातली सगळी मंडळी ती वस्तू कुठली एक एक आणायची ती सांगतील. वेळ 1 मिनिटाची आहे. ती वस्तू घेऊन यायची आणि आणून ठेवायची. दोघांपैकी कोण पैठणी मिळवून देणार ते आत्ता ठरणार आहे. तेव्हा आता बघूया काय होणार, कोण मिळवून देणार पैठणी. त्यासाठी ही अक्षरं स्क्रीनवर. वेळ सुरू झाली. चार, 3, 2, 1. वेळ संपली. बाबा सांगतील काय काय घेऊन आलाय भाऊ मुलगा. ते सांगा बाबा, काय काय घेऊन आला? बकेट. 1. मग्गा. 2. टोपी. 3. बॉटल. 4. टोपली. टोपली. 5. आणि उशी 6. हा, बस 6 वस्तू आणल्यात. बर. आणि तिकडे बघूया उलव्याला काय काय आणलंय, सांगा शरदराव. बॅग. 1. ती बॅग नाही, ही पर्स आहे. बॅग आहे. ती बॅग नाही, ती पर्स आहे. मग नाही. चला मग 1. बॉटल. 2. टोमॅटो. 3. कंगवा. 4. फ्रेम. 5. उशी. 6. बरं, एक महत्वाची गोष्ट, या अक्षरांमध्ये शब्दांमध्ये टोमॅटो नव्हता, त्यामुळे आणखीन एक कमी झाला. आणि बॅगच्या जागी पर्स घेऊन आले, त्यामुळे तेही कमी झालं. तर नियमांनी भाऊ आज पैठणी आपल्या बहिणीला मिळवून देत आहे. अभिनंदन. दादानी आपल्या ताईला आज पैठणी मिळवून दिलेली आहे. कारंजा लाड या ठिकाणी एवढ्या लांब, किती किलोमीटर मुंबईपासून? 600 किलोमीटर दूर असलेलं हे अंतर. आणि तिथे भावाने आपल्या बहिणीला आत्ता झी मराठीच्या वतीने पैठणीचं बक्षीस मिळवून दिलं. अभिनंदन. वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा सर्व कुटुंबाचं मनापासून अभिनंदन. असेच हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांवर प्रेम करत राहा, असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी होम मिनिस्टरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.